काय करतेस तू अनु? कविता करतेय. कम्प्युटरवर? का इतकं दचकायला काय झालं त्यात? तुला कम्प्युटरवर बसून कविता करता येते? ताई, कविता काय कुठेही सुचते, अगदी बाथरूम मध्ये सुद्धा. ई शी, जा मग तिथेच जाऊन कविता कर. अनु उठ ना, मला आर्टिकल लिहायचंय, प्लीज लवकर. ए नाही, मस्त मूड लागलाय माझा. माहिती, शो ऑफ करू नको जास्त. उठ ना, चल ना प्लीज. ए, तू असं बोलणार असशील ना तर अजिबात उठणार नाही मी इथून. माहितीये काय थोर आर्टिकल्स लिहिणार असते, कुणी वाचत नाही तुझे आर्टिकल वगैरे. काय तुझ्या कविता काय साहित्य संमेलनात वाचल्या जातात असं वाटतंय तुला? चले उठ, लवकर उठ. मला एक कळत नाहीये, तू मला रिक्वेस्ट करतेस का ऑर्डर देतेस? तू शहाणपणा केलास ना तर उचलून बाहेर फेकून देईन मी तुला. अच्छा, कम ऑन ट्राय. अनु ए काय करतेस? उठ उठ. ए नको ना. शी बाबा, अगदी लहान मुलीसारखं वागतेस. तू काय फार मोठ्या माणसांसारखी वागतेस ग? उठ ना अनु प्लीज. नाही. बरं एक काम कर, पलीकडच्या खोलीत जाऊन लिही ना. तिकडनं कसा मस्त व्ह्यू मिळेल तुला. चंद्र, फुलं, तारे, वारे, सूर्य, मूड मूड यु नो, कवितेचा मूड मिळेल तुला. बाईसाहेब, आता या वेळेला ते चंद्र तारे उगवणार आहेत माझ्यासाठी. मग थांब ते उगवेपर्यंत. चले उठ, लवकर उठ. नाही. अनु प्लीज ग, मला आधीच एक तर काही सुचत नाहीये. तुला काही सुचत नाहीये? एक काम कर मग, मी तुझं आर्टिकल लिहिते आणि तू ना कविता कर. काहीही न सुचणं हा कवितेसाठी बेस्ट मूड असतो. कर कर कविता कर. अनु, ही कविता वेळेत लिहिली गेली नाही तर काहीही अडणार नाहीये. माझं आर्टिकल वेळेत गेलं नाही तर पेपरमध्ये ते छापलं जाणार नाहीये. प्लीज. बरं बाई, एवढं सेव्ह करून उठू. 2 मिनिट. हाय. बघ, आज मी तुझ्यासाठी खायला आणलंय. इतका उशीर का झाला? काय रे, मी इतकं प्रेमाने आणलंय तुझ्यासाठी. पॉकेट मनी मिळालेला दिसतोय. नाही, पास काढला ना त्यातनं पैसे उरले. म्हणजे तुला पॉकेट मनी नाही मिळत? नाही, गरज असेल तर मी आईकडनं घेते पैसे. फिर हिसाब देना पडता होगा. नॅचरली, द्यायला नको? अच्छा, म्हणजे तू आता घरी जाऊन सांगणार की मी बंटीसाठी 10 रुपयाचे वेफर्स घेतले होते, 5 रुपयाचे त्यांनी खाल्ले, 3 रुपयाचे मी खाल्ले आणि 2 रुपयाचे. बंटी, यू आर टू मच. घे. काय वेळा, पण तुला पैशाची सॉलिड किंमत आहे आणि वेळेची अजिबात नाही. किती वेळा बोलून दाखवणार आहेस? एक आखरी बार. कारण मी तुझी अशी व्यवस्था करणार आहे ना की तुला पुढे उशीरच नाही होणार. म्हणजे? हात पुढे कर, डोळे बंद कर. काय लहान मुलासारखं. ए बस क्या, लवकर. थांब ना. अब खोला. कसं आहे? वाव, इट्स रिअली व्हेरी ब्युटिफुल. मस्त आहे. थँक्यू. तू कशाला थँक्यू म्हणतोय? मला म्हणायला पाहिजे. खूप महाग आहे का रे? अगं मी तुला हे प्रेझेंट दिलंय, मी तुझ्याकडे पैसे नाही मागत यायचे. सॉरी सॉरी, मी कुठे असं म्हंटल. पण तू तरी इतके पैसे. हे बघ अक्षता, मला पैशाच्या बाबतीत तुझ्यापेक्षा जरा जास्त कर आणि मला परवडेल असाच मी खर्च करतो. त्यामुळे हे घड्याळ मला महाग नाही. अरे, पैशाशी मला काय करायचंय? पण तरी इतके पैसे तू कुठून आणलेस हे मी विचारू शकते ना? नाही म्हणजे पुढे मला. माझ्या अकलेचे, प्रामाणिकपणे कमवले, माझ्या हुशारीने कमवले. आता यापुढे विचारायचं. दुष्ट आहेस तू. हो तो मैं होईल. बरं आता मला सांग, पुढच्या वेळेला टाइम वर येणार ना? पुढच्या वेळेला टाइम वर? बंटी, काय रे तुझी भाषा. बरं बरं, मी तुला वचनाचं प्रॉमिस देते. ओके, चल जाऊया. थांब ना, थोडे वेपर्स खाऊन जाऊया.
हाय. किती उशीर विरू. अरे वा, बॉस कोण आहे? सॉरी. बोल. आणि तू मला सांगितलं नव्हतंस तू येणार आहेस ते. बोल. नाही, मी अचानकच आले. अरे मग बस, रिलॅक्स. इट्स ओके. काही विशेष? नाही, विशेष काही नाही. तुझी ती प्रीती आमच्या घरी येऊन गेल्यापासून अस्वस्थ असते फक्त मी. हा, असायलाच हवं. म्हणजे काय? तू एक ज्वालाग्रही पदार्थ आहेस. काय? असं प्रीतीचं म्हणणं आहे. आणि म्हणून मला तुझ्यापासून लांब ठेवण्याचा, म्हणजे आगीला ज्वालाग्रही पदार्थापासून लांब ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. मिशन फायर ब्रिगेड. मिशन फायर ब्रिगेड. तू काय ठरवलंयस? मी जसं ठरवलंय तसंच वागणार आहे. कुणाशी? प्रत्येकाची. कारण कुणीही आग किंवा ज्वालाग्रही पदार्थ वगैरे असतात याच्यावर माझा विश्वास नाही. लग्नाशिवाय मैत्री ठेवली म्हणून ती आग आणि ज्वालाग्रही पदार्थ? स्टुपिड. सिम्पली स्टुपिड. वीरू, आपले संबंध फक्त मैत्रीचे नाहीयेत. मान्य आहे ना मला. लग्नाच्या बंधनात राहून शरीर संबंध ठेवणारे नवरा बायको एकमेकांचे मित्र असतात. मग मैत्री एकमेकांच्या अनुमतीनं लग्नाशिवाय शरीर संबंध ठेवले तर काय बिघडलं? अरे पण कुणाला पटवून देणार आहेस तू हे वीरू? कुणालाही नाही. कारण माझी गोष्ट पटेल या भीतीनं कोणी माझं ऐकूनच घेणार नाही. हे बघ, मी एक स्त्री म्हणून विचार करते. जर माझ्या जागी प्रीती किंवा प्रीतीच्या जागी मी असते तर नशीबवान आहेस. का? आकांक्षा, मी आणि प्रीती एकमेकांना कुठल्याही गोष्टीसाठी नाही म्हणू शकत नाही, एथिकली. पण तू आणि मी एकमेकांना कुठल्याही गोष्टीसाठी कधीही नाही म्हणू शकतो. म्हणजे काय? मला नाही कळलं. इकडे वीरू प्लीज. मला खूप भीती वाटते रे. आपले संबंध आपल्या दोघांना हवे हवेसे वाटतील तोपर्यंतच राहतील. त्याचं ओझं होणार नाही. आणि मी आजपर्यंत कोणालाही फसवलं नाहीये, कोणाला फसवतही नाहीये आणि कोणाला फसवणारही नाही. बाबा, कसा दिसतोय मी? चक्कू की नाही? आहा, आज काही कोणी लेडी कस्टमर येणार आहे वाटतं गॅरेज मध्ये गाडीची डिलिव्हरी घ्यायला. का असं का विचारतोयस? नाही, तू अगदी पावडर कुंकू करून निघालायस म्हणून. पावडर कुंकू? काय माहिती ना, आमच्या वेळी जेव्हा पुरुष स्वतःकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्वतःला न शोभेल असं काहीतरी करून हिंडतो ना, तेव्हा त्याला पावडर कुंकू करून निघालाय असं मी म्हणायचो. याचा अर्थ जेव्हा तू पावडर कुंकू करशील तेव्हा तू अगदी चुना भट्टी सारखा दिसशील. नाही नाही, मी चुनाभट्टी सारखा दिसीन का सायन कोळीवाड्यासारखा दिसीन हा भाग वेगळा, लेकिन तू तो जबरदस्त टप्पोरी लग रहा भाई. नाही, तसा हँडसम आहेस रे तू. अरे जातीच्या सुंदराला काय पण शोभत. अरे माझ्यावर गेलायस ना तू. बाबा, आईला एक कळलं ना तर आई तुझ्यावरती अब्रू नुकसानीची केस टाकेल. किरण किरण, चल 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 चल, आवरलास ना तू? चल. म्हणजे काय, हा तुझ्या बरोबर चाललाय? हो म्हणजे कुठे कुठे? सेमिनारला, डिनरला. कुठे? सेमिनारला. सेमिनारला? स्पेलिंग तरी येतं का सेमिनारचं? हा, आणि या असल्या कपड्यात? तू याच्याकडे लक्ष देऊ नकोस. तुला काय वाटतं सांग? नाही नाही, लक्ष काय देऊ नकोस. अरे या कपड्यामध्ये ना तू तिचा ड्रायव्हर वाटतोय, ड्रायव्हर. तुला काय वाटतं सांग ना. नाही म्हणजे दिसतोयस छान तू,
पण चेंज केलं तरी चालेल. आहेत ना कपडे आपल्याकडे. अगं मला सांग, तिथे सेमिनारला पुरुषांसाठी काही गणवेश असतो का? गणवेश सेमिनार म्हणजे काय? तुला एनसीसी ची परेड वाटली काय गणवेश असायला? तू कधी गेलास रे सेमिनारला? म्हणजे काय, गेलोय ना. नागपूरमध्ये एक सेमिनार हिल्स नावाची जागा आहे, तिकडे गेलो एकदा. बर जा जा चल लवकर, मला उशीर होतोय. जा चेंज कर. तुला उशीर होतोय? म्हणजे आपल्याला रे. जा 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 लवकर जा प्लीज. जातोय ग. आणि आता तरी बरे कपडे घालून ये जरा. हो हो. बरं पल्लू, मला एक सांग, हा. तिकडे जेवणा खाण्याची काहीतरी सोय असते ना? हो बाबा. नाही मग त्याच्यात तरी हा किमान पार्टिसिपेट करेल. आज कॉलेजला नाही गेलास? ताई माझ्यासाठी चहा बनव ना जरा. मी तुला काहीतरी विचारलंय. हो मी ऐकलंय. मग ऐकलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं असतं. मी तुला विचारलं कॉलेजला का नाही गेलास? मूड नव्हताच. काय? मूड नव्हता? मग आज कसला मूड आहे तुझा? अगं तेच तर तू करू देत नाहीयेस. पत्ते पण खेळू देत नाहीयेस आणि चहा पण बनवत नाहीयेस. आज तुझ्या मूडला काय झालंय ताई? एक काम करतो, मीच तुझ्यासाठी फर्स्ट क्लास चहा बनवतो. अद्रक मार के, प्युअर दूध वाली, कडक मीठी. तू इथे बस बघू अगोदर. ताई आज काय झालंय काय तुला? खबरदार मला ताई म्हणालास तर. मग काय कसंही म्हणू? म्हण ना म्हण. आतापर्यंत मी तुझ्याबरोबर कसाई सारखीच वागत आली आहे ना. ए ताई छोड ना, माफ कर ना मेरे को. मला माहितीये तू गुस्सात असताना तुझ्यावर मजाक नाही केला पाहिजे. हवं तर मी उठा बशा काढतो. हे बघ कानाला हात लावून एक पुरे झाली तुझी नाटकं. माझं चूक. मीच माझ्या गालपाटात मारून घेत. तेरी भी ड्रामेबाजी बंद करा ताई. बहुत हो गया. अगं शांत बस ना जरा. बोल आता. कुठे मी डाका टाकला की चोरी केली? तसं अजून काहीही केलेलं नाहीये. पण तुझा हा प्रवास त्याच मार्गाने चाललाय. ताई कोड्यात बोलू नकोस. सरळ सरळ काय ते सांग. काल कॉलेजमध्ये देशपांडे सर सांगत होते, त्यांनी तुला जुगाराच्या अड्ड्यावर पाहिलं. पण ती तुझं पुन्हा तेच चाललंय का? ताई इतनी सी बात. हो की नाही सांग. ताई तू तो अर्ध सत्य पिक्चर पाहिलायस? त्याचा इथं काय संबंध? नाही, तुला जी इन्फॉर्मेशन मिळाली ना ती अर्ध सत्य आहे. त्यांनी मला जुगाराच्या अड्ड्यावर जाताना पाहिलं हे सत्य आहे. पण ते सुद्धा तिथूनच येत होते हे त्यांनी नाही तुला सांगितलं. मी त्यांना टीप दिली होती, त्यांनी माझं ऐकलं नाही. मला पैसे लागले, त्यांना मिळाले नाहीत, म्हणून त्यांनी चिडून तुझ्याकडे कंप्लेंट केली. खाली पीले अपना ब्लड प्रेशर बढ़ाती हो. अर्ध सत्य सुन के गुस्सा ठूक डाला भी. मी तुझ्यासाठी एक फर्स्ट क्लास चहा बनवू. अद्रक मार के, प्युअर दूध वाली, कडक मीठी. चिंगू. ए चिंगुटल्या. काय ग? अक्षता, अगं हे घड्याळ कधी घेतलं असं मला सांगितलं नाहीस तू. अगं घेतलं नाही काही, बंटीने गिफ्ट दिलं मला. बंटी ना? एवढं महागाचं घड्याळ? हो. आणि तू घेतलंस? त्यात काय झालं? चिंगुटल्या, अगं असं कुणीही काही दिलेलं आपण घेऊ नये कधी. हे बघ आई, बंटीने मला ते दिलं, मला ते आवडलं म्हणून मी घेतलं. आणि बंटी हा कुणीही या सदरात मोडत नाही. तो माझा खूप चांगला मित्र आहे. अगं मला माहितीये सोना, तो तुझा खूप चांगला मित्र आहे. पण तरीही सतत मला एक शंका भेडसावत असते ग. हा कॉलेजमध्ये शिकणारा मुलगा काही कमवत नाही आणि त्याच्याकडे एवढे पैसे कुठून आले? त्याला एवढं महागाचं घड्याळ तुला प्रेझेंट द्यायला परवडतं तरी कसं? हे बघा, याचा मी काहीच विचार केला नाही. आणि कुणाकडनं गिफ्ट घ्यावं आणि कुणाकडनं घेऊ नये हे मला कळतं ग. मी आता लहान राहिलेली नाहीये. अगं म्हणूनच तर. आणि नेहमी तुम्ही बंटीविषयी शंका का घेता तेच मला कळत नाही. तो कुठे जातो, काय करतो, कुठून पैसे कमवतो? आई, बंटी हा वाईट मुलगा नाहीये ग. आणि त्याच्याविषयी वाईट बोललेलं मला आवडत नाही. अगं पण मला याविषयी जास्त काही बोलायचं नाहीये. चिंगू, अक्षता,
अक्ष म्हणूताई अगं दुसरं काय करणार आता मी या वयात हा सकाळी लवकर उठतो, नातूला घेऊन बाहेर पडतो चक्कर मारायला, येताना दूध घेऊन येतो, नंतर बायको किंवा सुनेनी दिलेला चहा पीत पीत पेपर वाचतो. हा हो, तुझे दात मात्र शाबूत आहेत हा अजून. आवाज क्लिअर आहे तुझा एकदम. हो हो हो, येऊ ना, म्हणजे काय मोकळाच आहे मी आता. हो अगं तुझ्याकडे यायचं म्हणजे राहायलाच यावं लागणार नाही का? नाही नाही, लेकाचं आणि सुनेचं काही सांगू शकत नाही, ते लोक बिझी असतात बाबा. नातू, बायको आणि मी आम्ही येऊ. हा हा, अरे तुझी कुकरची शिट्टी वाजली बघ. पळ पळ पळ. हो ठेवतो ठेव. हो हो. काय राजकुमार, तुमची लेको मजा आहे. झोपायला उशीर, त्यामुळे उठायला उशीर. बरं धंदा घरचाच, विचारतो कोण? ती पल्लू बघ, सकाळी लवकर उठली, तयारी केली आणि ऑफिसला गेली सुद्धा. तू विचारतोस की, आणि सुनेची बाजू घेऊन मला टोमणे मारतोयस. बाबा तिला ऑफिसला जायलाच हवं, साहेब आहे ती. आपलं काय साधं गॅरेज, हात मळवायचे, कपडे मळवायचे. पार्टी एकदम जोरदार झालेली दिसते. कसली पार्टी आणि कसलं काय. बहुतेक लोक सुटात मिनिमम टाइम मध्ये होतीच. संभाषण असं इंग्लिश मधनं वेटरशी बोलताना आणि माझ्याशी बोलताना हिंदीतून. एक असं सिप घ्यायचा आणि एकच वेफर खायचा. तुझा म्हणजे एकदम पोपट झालेला असणार तिकडे. मॅडमचा ड्रायव्हर बिंदासपणे फिरतो कसा. अरे मला ड्रायव्हर समजत होती रे पल्लूचा. असतोच काय, माझी जाम गोची झाली. शेवटी एक लार्ज पेक घेतला आणि गाडीत जाऊन बसलो. आणि मग पल्लू तिचं काय व्यवस्थित चाललं होतं. म्हटलं सांगतो बाबा, तिकडची ती सगळी जेंटलमन मंडळी तिला सॉलिड रिस्पेक्ट देत होती. हो ना. अरे म्हणजे काय देणारच. नाही पण तिने तुला शोधलं नाही? शोधलं पण तोपर्यंत आपण तरीच अशा अवस्थेत तिने तुला घरी आणलं असणार. सकाळी लवकर उठली होती ना, तयारी करता करता पुटपुटत होती काहीतरी. रात्री झोपायला उशीर, उठायला उशीर, सगळं मलाच करावं लागतं. आणि मला शिवाय देत असेल. आणखीन काय तुला सांगतो बाप. हॅलो, हा किरण भाई. या किरण भाई, तुमचा फोन आहे. हाँ बोल रहा हूँ. क्या हुआ? अरे लेट हो गया तो तेरे बाप का क्या जाता है. मैं मालिक है मालिक, मेरे को पूछने का नहीं. हाँ चल फोन रख और बैटरी निकाल के रख. हाँ आता हूं मैं. वादळ येणार, वादळ येणार. तापमानात बदल संभवतो, उष्ण वारे वाहतील.